करूयाचे कथा नामाचा गजर, करूयाचे कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, मनवारीचे दास लिहूती भूषणे, कापे तयाबेने कळीकाळ, आशा भयला जाडणे चिंता, आशा भयला जाडणे चिंता, ऐसी तया सत्ता समर्थाची, मनवारीचे दास लिहूती भूषणे, कापे तयाबेने कळीकाळ, तुका म्हणे करू ऐसियाचा संग, जेने नोहे भंग चिंतनाचा, मनोहारेचे दास लिहूती भूषणे, कापे तयाबेने कळीकाळ, पांडुरंगा करू पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा दुसरे चरणात साधिया, दुसरे चरणात साधिया, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे, आता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवी, करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, मनोहारीचे दास लिहूती भूषणे, कापे तयाबेने कळीकाळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. या भक्ती साधनाच्या बळावर आम्हाला प्राप्त झालेली अवस्था आणि त्या भक्ती साधनाचा जीवनात झालेला परिणाम या दोन्हीची मीमांसा तुकोबार आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये श्री क्षेत्र शिंगवे बहुला आंबडवाडी त्या ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मनमोहक असलेला आपला अखंडनाम सप्ताह शताब्दी महोत्सव, तदनिमित्ताने संपन्न होत असलेला आपला ज्ञानयज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा, या सोहळ्यातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून आणि मला वाटतं आमची यजमान आजची संत पंगत आपले यजमान सौजन्य हे कडांगळे परिवार यांच्या माध्यमातून आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अगदी हृदय अभिन्न मृदंगाचार्य आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे दिनेश दादा मोजाड गुरुजींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे देवीदासजी महाराज पावडे गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे सोमनाथजी महाराज साठे गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी आमचे गुरुबंधू
श्री हक्तीप्रामचे राहुलजी महाराज गायकवाड महाराज उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तप्रामचे निलेश सर महाराज उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण मृदंगाचे आमचे दिनेश दादा मोजाड गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित गावातून परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील, सर्वांच्या प्रति आदर व्यक्त करतो. एक टाळी सुरुवातीला आवर्जून वाजू बघा, माईक सिस्टीम करता. सुनील भाऊंना सुद्धा धन्यवाद देतो, अतिशय सुंदर. मी अनेक वेळा सांगत असतो, बाई स्वयंपाक करणारी किती सुगरण असू द्या, तवा फुटका असल्यावर काय करी ना, बरोबर आहे ना, तवा फुटका असल्यावर काय करणार. म्हणून खरोखर वर्णन करावं तितकं थोडं. आता अधिक परिहार देत नाही, पण एक वाक्य आवर्जून बोलतो. गुरुजी, असं वाटायलंय खरोखर आज पंढरपुरात आलो, आज पंढरपुरात आल्यासारखं वाटायला. उत्तमची ठाय रम्य स्थळ तुकोबराय वर्णन करतात. म्हणून चला आता अधिक परिहार देत नाही, अभंगाच्या दृष्टीने लगेच प्रवास चालू करतो. विठाला करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी, मनोहारीचे दास लिहून ते भूषणे, कापे तया बेने कळी काळ. या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. करू याची कथा नामाचा गजर. तुकोबाराय म्हणतात याची कथा करू. पण आता पहिल्या चरणाची भाषा पहिल्या अभंगाच्या तर नावच नाही घेतलेलं तुकोबारांनी, कोणाची कथा करू. नुसतं म्हणतात करू याची कथा, नावच नाही घेतलं तुकोबारांनी, कोणाची कथा करू. आपण विचारू तुकोबारांना, तुकोबाराय याची कथा करू म्हणजे नेमकं कोणाची करू. तुम्ही नावच नाही घेतलं, कोणाची कथा करू. याची कथा करू म्हणजे कोणाची करू. तुकोबाराय म्हणले ज्याची बरी असेल त्याची करू, कथा ज्याची बरी असेल त्याची करू. पण तुकोबाराय कथा बरी तरी कोणाची आम्हाला काय माहिती. तुकोबाराय म्हणले मी सांगतो ना, कथा याची बरी विठोबाची कथा याची कथा दुःख हरी. कोणाची कथा याची बरी विठोबाची. कथा बरी कोणाची म्हणले, विठोबाची म्हणले. म्हणून आम्ही करू याची कथा. ठीक आहे, चला कथा कोणाची करू कळालं, कळालं. तुकोबाराय कथा करू म्हणजे नेमकं काय करू. कथा म्हणायचं कशाला ते तर सांगा ना. कथा करू, कथा कशाला म्हणायचं. गुरुजी तुकोबाराय म्हटले, जिथं तीन गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा. कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, देवभक्तानी नाम, त्रिवेणी
संगम, देव, भक्त आणि नाम. महाराज म्हणले जिथं 3 गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. महाराज म्हणले कथे देव असावा, कथेत भक्त असावा आणि भक्ताच्या मुखात नाम असावा. नाम या 3 गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणून करू याची कथा. ठीक आहे चला, कथा कोणाची करू कळालं. कथा कशाला म्हणतात कळालं. पण महाराज तुम्ही कथेचा फायदा नाही सांगितला. कथा करू पण फायदा नाही सांगितला. गुरुजी तुकोबाराय म्हणले कथेचा फायदा नसतो. मग फायदे असतात. फायदा एक वचन, फायदे कोणतं नाथ महाराजांचं वचन आहे बघा कथेच्या संबंधाने. तापल्या तापे शिनलिया मार्गी, पुढे टाकी वेगी कृष्ण कथा. कृष्ण कथा गंगा सावळे उदक, मना बुडी देता ओला वसे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, रामायण पुण्य कथा श्री राम. नव्हतं तिथं ते पाठ करून आलो. तापल्या तापे शिनलिया मार्गी, पुढे टाके वेगे कृष्ण कथा. गुरुजी कथा का करायची बघा. तुकोबाराय म्हणले तापल्या तापे आणि शिनलिया मार्गी. तापल्या तापे म्हणजे संसारात तापलेला जीव, आणि शिनलिया मार्गी म्हणजे परमार्थ शिनलेला साधक. या दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून कथा करायची. याचा अर्थ संसारात ते जीव तापतो आणि परमार्थ ते साधक शिनतो. संसारात जीव संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसारात सुद्धा जीव तापतो, परमार्थ सुद्धा साधक शिनतो. साधक शिनले साधन साधिता अभागी. परमार्थ सुद्धा साधक शिनतो. पण एक बोलू, त्या संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थ शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून कथा करायची. बरं ताबा मला सांगा, संसार जीव कधी तापतो? जाऊ दे, मिनिटाला तापतो. पण बायकोन आणलं जरा जास्त तापतो. असं संसारात जीव तापतो, याच्यात नवल नाही. परमार्थ सुद्धा साधक शिनतो. परमार्थात कधी शिनतो? साठे गुरुजी ज्ञानोबाराय बुद्धिरूपी मैत्रीला बोलतात. ज्ञानोबाराय बुद्धिरूपी मैत्रीला, अगं सखे ऐक काय, अगं ज्या भगवंता करता मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले. ज्ञानोबाराय म्हणतात ज्या भगवंता करता संसाराचा त्याग करून मी परमार्थात आले, आणि परमार्थात आल्यावर तो परमात्मा मला बोलायला तयार नाही, शीन होणार नाही. म्हणजे ज्या भगवंता करता संसार सोडून परमार्थात यायचं म्हटलं आणि देवानं बोलायचंच नाही. ज्ञानोबाराय गोड बोलतात बघा. जयाची आवडी संसार त्यजेला, तेने का अबोला धरे लागे माये. तेने का अबोला धरे लागे माये. जयाची आवडी संसार त्यजेला. ओ आगसके ज्या भगवंता करता संसाराचा त्याग करून आम्ही परमार्थात यायचं आणि देवानं बोलायचंच नाही म्हणलं अवघड असतं ना. आता तुमच्यासाठी आम्ही तिकडं पक्ष विषयाची आगळा शीन होतो ना पण माणसाला. पण असो, त्या संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून कथा करायची. पण कथा नक्की समाधान प्राप्त करून देते का? तुम्ही तुकोबारांना विचारून बघा. तुकोबारा म्हणतात आमच्या चित्ताला सतत समाधानी. त्याचं कारण आहे तेने सदाचे समाधान.
सदा नाम घोष, सदा हरी कथा, परिणाम सदा चित्ता समाधान. चित्ताला जर सदा समाधान पाहिजे असेल तर सदा नाम घोष हवा आणि सदा हरीची कथा हवा. कदा कदा नाम घोष असेल तर कदा कदा चित्ताला समाधान भेटेल, सदा भेटणार नाही. म्हणून सदा शब्द वापरलाय. सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा सदा. किंवा एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आशनी शयनी सदा हरीचे चिंतन सदा. धरोने श्री हरी जपे सदा सदा. म्हणजे सतत नाम चिंतन करू. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोने श्री हरी जपे सदा. सदा नाम चिंतन करू. असो चला, कारण भगवंताची कथा सदा समाधान प्राप्त करून देते म्हणून कथा करायची. त्याचं दुसरं चरण तर असं गोडे. कृष्ण कथा गंगा सावळे उदक. भगवंताच्या कथेला सावळं उदक म्हणतात. उदक सावळं उदक. उदक म्हणजे पेट्रोल, पाणी. इथं गाडीत पंपा टाकलं होतं पेट्रोल पाणी म्हणतात. नुसतं पाणी, कलुळाचं नाही हो. कथेला पाणी म्हणतात. कथेला पाणी म्हणतात. बरं कथेला पाणी का म्हणतात? त्याचं कारण आहे गुरुजी. हे पाण्याकडे जाणारा मनुष्य 3 कारणामुळे पाण्याकडे जातो. कथेला पाणी का म्हणतात? 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. कोणते 3 कारण? पहिलं कारण, कपडे धुण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 1, पोहण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 2 आणि पिण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 3. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. आता बघा, कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी स्वच्छ असावं. दुसरा, पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी खोल असावं. आणि तिसरा, पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी थंड असावं. आता कथेला पाणी का म्हणतात ते मी सांगालो. याला अध्यात्माच्या बैठक उचलतो. आता कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो कर्मठ आहे. पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो ज्ञानी आहे. आणि पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो भक्त आहे. तो भक्त आहे. कथेला पाणी का म्हणतात ते मी सांगाल. कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय का तो कर्म मार्ग आहे, तो कर्मठ आहे म्हणून पाण्याकडे चाललाय. कपडे धुण्याकरता म्हणजे कपडे म्हणजे हे घरचे नाही, रगीन गोधडी नाही, हे घरचे कपडे नाही. कपडे म्हणजे सुनील भाऊ अंतकण रूपी चादरी. अंतकण रूपी. कथेला पाणी का म्हणतात ते मी सांगालो. ज्या मनुष्याला अंतकण रूपी चादरी धुवायच्यात त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून पाणी म्हणतात. बरं थांबा, अंतकण रूपी चादरी का धुवायच्यात? का धुवायच्यात म्हणजे अनेक जन्मात पांघरल्यात म्हणून धुवायच्यात. एक एक योनी कोटी कोटी फेरा. आपण अनेक जन्म घेत आलो. आता माझ्या 8 का 9 झाले होतं. माझ्या डायरी सारखं होतं मांडलेलं माझ्याकडे. असू द्या, अनेक जन्म घेता आलो. मग अनेक जन्म घेता आल्यामुळं हे चादर माळलं का नाही? आणि थांबा, इरी तिरी आपले चादर कशी देवदास बा? कानोबा तुझी गोंगडी चांगली आणि आमासी. आता मळकत चादर आहे ना आपलं. कथेला पाणी का म्हणतात? या पा एक बोलू गुरुजी, 7 दिवस ह्या अंतकरूपी चादर या सप्त्याकडे आणले का धुनच निघतात म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून पाणी. पण थांबा, पण नक्की धुन निघतात का? उदाहरण आहेत आपल्याकडे. माझी गोदाणे झाली जुनी हिलाऊ. तेवढंच पाठी. मला मुद्दा का घ्यायचं? 20 रुपये द्या पुन्हा. 2 आना हरिचंद्र
एवढ्या नको. ज्या मनुष्याला अंतकन रूपी 2-4 वाजले म्हणून म्हणतात अंतकन रूपी चादर धुवायचे त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ म्हणून कथेला पाणी म्हणतात. बरं ठीक आहे. पहिला मनुष्य कपडे धुण्याकरता लागला पाण्याकरता. दुसरा कशा करता लागला? पोहण्याकरता. आणि पोहण्याकरता लागला तो कोणी? चुलता ज्ञानी. ते आमच्यात नाही ते काय झालं ते पाणी आलं ना गावाकडे ते आमच्या चुलत्यानं ते नदीतून आले पोहत ते गप्पा आठवला. पोहण्याकरता लागला तो ज्ञानी. ज्ञानी गुरुजी ज्ञानी पुरुषाला वाटत असतं पाणी खोल असं. पण एक बोलू आमच्या कथेचं पाणी खोल आहे. म्हणजे 7 दिवसात ग्रंथच सांगणं होत नाही एवढं ज्ञान ग्रंथात किती पोहू द्या तळच सापडत नाही म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून पाणी म्हणतात. आणि तिसरा मनुष्य कशा करता लागला पाण्याकडे? पिण्याकरता. पिण्याकरता लागला तो कोणी? भक्त आहे. श्री गुरु रावदेव म्हणत असतात कपडे दूध बसण्यापेक्षा आणि पोहत बसण्यापेक्षा 7 दिवस कथारूपी गंगा गावात वाहता आली ना पाणी पिऊन घेत जाऊ मनुष्य. कथारूपी गंगा सप्ताहाच्या माध्यमातून आनंद घेत जाऊ. एक बोलू येऊस तर काय वाटलं नाही. प्रवास आज मोठा झाला गाड्या. प्रवास खूप मोठा झाला पण इथं आल्याच्या नंतर प्रवासाचा सीनच गेला. सप्ताहाचा उत्सव पाहून वातावरण प्रवासाचा सीनच गेला. चला असं पिण्या करतात असं त्याला भक्त म्हणतात. एक बोलू मग आम्ही काय करू? कथा करू. कथा करू कारण कथा समाधान प्राप्त करून देते. समाधान प्राप्त करून देते. बरं ठीक आहे कथा करू. आणि अजून एक साधन सांगितलंय नामाचा गजर. जाऊ द्या आता मला वाटतं नाम पर आपण नेहमी ऐकतो म्हणून आता याच्यावर जास्त काय बोलत नाही. पाठ करून आलं पण बोलत नाही पुन्हा बोलत. कथा करू आणि नामाचा गजर करू. बरं ठीक आहे. पण तुकोबार आहे त्याचा परिणाम तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरण. करूयाची कथा नामाचा गजर, नामाचा गजर. वा गुरुजी. करूयाची कथा नामाचा गजर, नामाचा गजर. करूयाची कथा नामाचा करू याची कथा नामाचा. गुरुजी आम्ही कथा करू आणि नामाचा गजर करू. बरं ठीक आहे. परिणाम आम्हा संसार काय करी
तुकोबाऱ्या म्हटले आता आम्हाला संसार काहीच करत नाही म्हटले. आता संसार काही करत नाही. संसार काय करत नाही म्हणजे संसार म्हणजे हा संसार नाही. तुम्ही आपण ज्याला संसार म्हणतो त्याला आपण ज्याला म्हणतो आपण कशाला म्हणतो ते बायका पोरं लेकरं बाळ गुरं ढोरं आपण याला संसार म्हणतो. संत महात्मे या गोष्टीला संसार म्हणत नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित मनवोनी देवा प्याला मनवोनी देवा प्याला जन्मायावे नित्य व्हावे पजित मनवोनी देवा प्याला मनवोनी देवा प्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित मनवोनी देवा प्याला मनवोनी देवा प्याला. जन्मायावे नित्य व्हावे पजित मनवोनी देवा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित मनवोनी देवा प्याला मनवोनी देवा प्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित मनवोनी देवा प्याला मनवोनी देवा. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित मनवोनी देवा प्याला मनवोनी देवा मनवोनी देवा मनवोनी देवा. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित. काय आवाज आहे. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. संसार कशाला म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्मन आणि पुन्हा पुन्हा मरण हाच खरा संसार आहे. हाच खरा संसार. आगा उपजनी आणि निमने हे सातचे जे का मानणे जन्म मृत्यू हाच खरा संसार आहे. आणि तुकोबारा काय म्हणतात आम्हा संसार काय करी म्हणजे आता आम्हाला जन्म मरण रूपी संसार आता काही करत नाही. जन्म मरण रूपी संसार म्हणजे बीज भाजोनी केली लाई आम्हा जन्म नाही आम्हा मरण नाही. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. आम्हाला जन्मत नाही जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. पण तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही तुकोबारा. आता मी अनेक वेळा सांगत असतो हे सांगत असतो मी अनेक वेळा सांगत असतो गुरुजी माणसाला जन्म आहे का 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. कोणते 2-3 कारण. पहिलं कारण सासरवाडीचा मार हे संसार. ते काल परवा जावं हानतान पाहिलं आमच्या इथं ते गप्पन आठवलं मला. जन्माचं पहिलं कारण आहे पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी 1 जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2 आणि केले कर्म झाले त्याचे भोग आले 3. या 3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. बघा जन्माचं पहिलं कारण आहे पाप पुण्य. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबाऱ्या म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत. का नाही घ्यावं लागत. कारण आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. लागोने दो पाप पुण्यांग. कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आम्ही अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही आणि पुण्य नाही. अग्निरूप झालो म्हणजे 2 अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो 1 आणि अग्निरूप झालो म्हणजे नाम स्वरूप झालो 2. अहम ब्रह्मास्मी पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पाहावया गेलो देवच होणे टेलो याला म्हणायचं नाम स्वरूप. ज्ञानस्वरूप नामस्वरूप आणि दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं लागून येतो पाप पुण्यांगा म्हणून पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. अग्निरूप झालोत ना एकदा देव झाला की मग पाप आणि पुण्य राहत नाही. कसा देव झाला पाप पुण्य राहत नाही. बघा कसं पाप पुण्य राहत नाही मी अनेक उदाहरण देत असतो. एखादं झाड असावं आणि त्या झाडावर सगळ्याच पक्षांची घरटी असावं. सगळ्याच पक्षांची भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हे मोठा झाले छोटा झाले हे मोठे झाले छोटा झाले. पक्षांची म्हणजे चिमणी हे घे चिमणी. नवीनच पोपट हे नुसता पोपट ते नवीन पोपट याकडे. चिमणी पोपट कावळा कबूतर जान आहे नुसतं कबूतर. ह्या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असो एखाद्या झाडावर घरटी असावं आणि त्या झाडाला असा आग्नी लागावं. दर 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 ते झाड पेटावं.
पेटतो असं दर झाड पेटाव. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? हे जरी नाही काल, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? तुम्ही चौघाला काय पुरेला उडून जातील का पश्चिमेला? जिकडं रस्ता दिसेल तिकडं. बरोबर. तस अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मरूपी आग्नी लागल्याच्या नंतर, किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही गुरुजी. पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोन येतो पाप पुण्यांगा. बघा, पाप नाही आणि पुण्य नाही. आता मला सांगा, जन्म कशामुळे घ्यावा लागत होता? पाप पुण्यामुळे. पण तुकोबारा म्हणले पापन पुण्यच नाही. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आमा संसार काय करी. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. जन्माचं दुसरे कारण सांगितलं होतं वासना. जन्म घेणे लागे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. हे पा, मरणाची वेळी जर वासना उत्पन्न झाली का, मरणाची वेळी त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुन्हा जन्म साठी गुरुजी तुकोबाराय म्हणले, तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागन गुरुजी, याच्यात नवल नाही. आपल्या तपाच्या बळानं किती जरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरणाची वेळी वासना उत्पन्न झाली का, त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तरी तपोबळी जन्म धरी. पण कधी? वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. तुम्हाला का नाही घ्यावा लागत? कारण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. म्हणले तुका म्हणे अवघे आवरिले वासना. वासना तुका. आता दुसऱ्या पासून अवघी वासना आवरिली. मग कुठं? आता नारायण. म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना वासना वासना. वासनाच राहिली नाही. तुकोबार म्हणजे वासनाच राहिली नाही. पण मनुष्याची वासना किती संपा. हे पा, आपण मी आणखी उदाहरण देतो. वासना किती संपा बघा. आपण आरती ओवळतो, देवाला आरती ओवळतो, आणि आरती ओवळत असताना कापुराची डबी घेतली आणि डबी घातल्याच्या नंतर एक वडी कशाची? शिऱ्याची घेतल्या. कापराची एक वडी घेतली. पनीर खा त्याच्यामुळे. आता प्रसंग लय गोड घाललेला आमच्या संघ, पण जाऊ दे, आता सांगत नाही तर काय नाही. लय भारी प्रसंग झालता. ते काय झालं, मी नवीनच शिबिरात गेलो. नवीनच लहान होतो मी. मोठी करतो. लहान होतो, ह्याच्यावर थोडा मोठा होतो. हा बापा नाही एवढा होता सांगतो. बरं जाऊ दे. पुन्हा नवीनच संस्थेत गेलो, आणि संस्थेत गेल्याच्या नंतर ते महाराजांचं कीर्तन संपल्याच्या नंतर असे त्यांच्या एक साहेबांची तर जेवायला गेलो होतो आम्ही. जेवणा करता गेल्याच्या नंतर महाराज आता ते दोघं तिघं, ते अजून नेते लोक, साहेब लोक आले, ते तिकडे जेवायला बसले. सुले भाऊ आम्ही दोघं तिघं पोरं इकडे जेवायला बसलो छोटे. त्या दिवशी त्यांच्या इथं इतके पदार्थ होते जेवायला गुरुजी, अर्ध्या पदार्थाची नाव मला अजून सुद्धा येत नाही. एवढे पदार्थ, असं ताट ठेवलेलं,
आणि ताटात अशा चारी बाजूनं वाटे आणि ते मध्ये एक वाटी होती बघा, ती मध्ये एक वाटी होती, त्याच्यात ते पाणी होतं बघा कोणतं तरी, त्याला कोणतं पाणी म्हणतात? हां कलोळाचं नाही, दुसरं होतं कोणतं दुसरं पाणी. हां हां कोणतं लिंबू पाणी म्हणतो. मग ते कशा करता होतं माहिती आहे का? या वाटीतला फुरका हाणला त्या मधल्यावर हात धुवायचा असा, हात धुण्याकरता बरोबर असा इकडा फुरका हाणला त्या मधल्या हात धुवायचा असा, इकडं फुरका म्हणजे टेस्ट बिघडून म्हणून म्हणजे खरकट म्हणण्याच्यात ते. मग असा फुरका हाणला हात धुवायचा, इकडे फुरका हाणला हात धुवायचा. आम्ही एवढे येडे होतो, थांबायचो आणि त्याचा बी फुरका हाणायचा. मग ते माहितच नाही खायचं, मग ते खायचंच माहिती नाही. आणि मग ते आमच्या संगता सोबती होता का परदीप सोबती होता, त्यानं ती वाटी उचलली आणि डायरेक्ट प्याला अशा, डायरेक्ट तो प्याला डायरेक्ट प्याला. प्याल्याच्या नंतर ते नोकर होते ना वाढायला, त्यांचे नोकर आले होते, त्यांना म्हणला हे द्या, त्याचं नाव येत नव्हता, हे द्या. ते नोकर म्हणला तू का प्यालास का काय ते पाणी? हा म्हणला हा. तुला कळतंय का मला केमिकलचं हात धुयला दिलं मरशीनं म्हणतं पाण्याने केमिकलचं पाणी हो ना. मग ते निघून गेलं. मग हा माझ्या कानात काय म्हणला, त्याला म्हणा तुला काय सांगावं, चौकून खरकट पडू त्या बी पाण्याला की टेस्ट आली, म्हणजे टेस्ट आली चौकून खरकट पडत हा ना. असं द्या चला, एवढं नाहीच केलं. मध्ये मला मुद्दा मांडायचा, वासना किती संपाव. आपण आरती वावळत असताना कापुराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक ओढी घेतली कापुराची. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापरात येतो का नाही? पण तुकोबारा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणजे. कापराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपा. वासनेचे बीज जळवणे जा, आचरणार वासनेचे बीज जळवणे. आता वासनाचं किंवा समूळ वासना नुरवावी, ऐसे मज करून ठेवा नारायणा. समूळ वासना नुरवावी किंवा वासना निमाली समूळ ज्याची. आता वासनाच राहिली नाही. चला आता मला सांगा, जन्म कशामुळे घाव लागू लागला? वासनेमुळे. पण तुकोबारा म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आमा संसार काय करी. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं कारण वासना, तिसरं कारण कर्म. केले कर्म झाले. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. कर्म शिल्लक राहिले की ते भोगण्याकरता यावंच लागतं. ज्ञानोबा म्हणतात नागा कर्मे उरावे तर ते सुख दुःखी फळावे तर ते भोगावया यावे देहा एका, यावंच लागतं. पण तुकोबारा म्हणजे आम्हाला नाही यावं लागत. का नाही यावं लागत तुकोबारा तुम्हाला? कारण तुकोबारा म्हणजे आमच्या ठिकाणी कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. गुरुजी तुकोबारा म्हणजे संचित कर्म का संचित हे ज्ञानानं नष्ट झालं. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, किंवा पंचदशी मध्ये श्लोक ना, विद्येते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदय ग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यंते अस्य कर्माणी क्षयंते. म्हणजे संचित कर्म ज्ञानानं नसला संचित. चला दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. गुरुजी तुकोबारा म्हणले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जननोये आवगा जनार्दन ऐसे ऐकता निवते साधू जन. एका जनार्दने बाणले निजा कोणावो झाली संध्या अजाली संध्या अजाली संध्या संदेह माझा संदेह माझा. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करोषेदस नासी यत जोशी ददासी यत तपस्याशी कौंते तत्कर्षमदर्पणम. बघा, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कस काय राहिलं नाही?
हरिकृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी हा गुरुजी. हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध भगवंताच्या कृपेने संपलं. बघा, संचित ज्ञानानं झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेने संपलं. याचा अर्थ कर्मच राहिलं नाही, तिन्ही कर्म राहिले नाही. आता मला सांगा, जन्म कशामुळे घाव लागू लागला? दुकानदाराच्या उधाऱ्या देण्यामुळे, कर्मामुळं. पण तुकोबारा म्हणले कर्मच नाही, कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. म्हणून गुरुजी आता जन्म मरण रूपी संसार राहिला नाही. कारण जन्म मरणाला संसार म्हणतात ना, तो संसार राहिला नाही. हे पा थांब, जसा जन्म मरण संसार आहे तसा अजून एक संसार आहे. कोणता? या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. पण गुरुजी तुकोबारा म्हणले ज्या ज्या गोष्टीला संसार म्हणतात ती गोष्ट आता राहिली नाही. पण महाराज तुम्ही देहाला संसार म्हणतात ना, देहाला संसार म्हणतो ना, मग देहाबद्दल आता आम्हाला आसक्तीच राहिली नाही. देहाबद्दल आता प्रेमच राहिलं नाही. देहाचं ममत्व सुटलं. कसं? देह जाओ आत्वा राहू. देह जाऊ नाही तर राहू म्हणजे देहाची आसक्ती सुटली, देहाचा समन सुटला. हे पा, म्हणजे याचा अर्थ असा आहे, संत महात्मे शरीर सोडत नाहीत, शरीराचा समन सोडतात. संत महात्मे शरीर सोडत नाहीत, शरीराचा समन सोडतात. आणि आपण शरीर सोडतो पण समन सोडित नाही. मेल्यावर सुद्धा, जिवंतपणे आपण शरीराचा समज सोडितच नाही, पण मेल्यावर सुद्धा सोडित नाही शरीराचा समज आपण. आणि संत महात्मे देहात असताना देहाचा समज सोडतात. आपण मेल्यावर सुद्धा सोडत नाही. आपण मेल्यावर सुद्धा शरीराचा समज कसा सोडत नाहीत बघा. मला अनेक उदाहरण देत असतो. ते दिनदादा आमच्या जालना जिल्ह्यात एक शेतकरी होता पा. आमच्या जालना जिल्ह्यात एक शेतकरी होता. 130 एकर ऊस होता त्याला. 130 एकर ऊस. कीर्तने कमी सांगून हो. 130 एकर ऊस. पोरग कलेक्टर, सुनबाई वकील, मोठा माणूस, 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. ते मला नावच येत नाहीत गाड्याची, मी घेतच नाही. आपलं बैलगाड्या म्हणलं मात्र कुठं का फिरायला, बरोबर आहे असं. आणि त्यांना सगळे नाना म्हणायचे, सगळे नाना म्हणायचे. आणि 75-80 वय असेल त्यांचं म्हाताऱ्याचं, 60 मुली. ते गंमत झाली पा. एक दिवशी म्हातारं मेलं. हो, एक दिवशीच मेलं ते. एक दिवशी म्हातारं मेलं. आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातीला लोक, पण काही ना मातीला आता आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी सावडण्याच्या कार्यक्रमाला आले, सावडण्याच्या. पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून. मग ते म्हटले आता असं भेटून येऊस तर काही जण मग आमच्याकडे गंगा नदी आणि गोदावरी नदी तिथं दहाव्याला आले. आणि दहाव्याला आल्याच्या नंतर इकडे प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडे पिंडदानाचा कार्यक्रम चालू. मग ते गंमत अशी झाली, साठी माऊली कावळा शिवायला तयार. कावळा शिवाय कशाला? गायच्या पिला पिंडा तिथे गायच्या फुलती म्हणून आठवलं, मी होतो तिथे पिंडाला. कावळा शिवाय आता काय करावं. मग एक जण मला एक काम करा, मुलगा, सुनबाई, नातू 2-3 जा आणि पाया पडून या. हे 2 तिथं गेले. मग नाना अमकं तमकं ज्या नानाची इच्छा ते बोलायचे आपलं आणि परत यायचे. तरी कावळा शिवायचा. आता काय करावं? प्रवचनवाले खुनवायचे महाराज. कावळा शिवणं सोडताचे ना, आता काय करावं. मग एक जण मला एक काम करा काय, जेवढे पाहुणे रावळे जवळचे आलेत ना तुम्ही सगळे जा बरं आणि पाया पडून या. मी सगळेच गेले तिथं. मग एक जण नाना अमकं तमकं सगळं चपका बिड्या समजा ते नानाला आवडत होतं ते आणि परत यायचे. तरी कावळा शिवायचं ना. मग काय करावं? प्रवचन कावळा शिव सोडताचे. आता फुटबॉल उघडा पडा त्याने गाळ उपसायचा का समजा किती नसतं द्यावायचे, पण ते शिवाच ना. काय करावं. ते गंमत अशी झाली पा. देवदास गुरुजी
त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. सहकारी साखर कारखाना असतो ना, कारखान्याचा चेअरमन आलेला होता. मग 10-5 कार्यकर्ते उठले तिथून. 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमन जवळ गेले. चेअरमन जवळ गेला. चेअरमन म्हणला, इथं काय काम आहे? तिथंच बसायचं ना. हा का गप्पा मारायचा टाइम आहे का? तिथंच बसायचं ना. त्यातला एक कार्यकर्ता म्हटला, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावं लागतं. कुठं? चेअरमन म्हणून कुठं? पिंडाच्या पाया पडायला म्हणे. पिंडाच्या पाया पडायला हो तिकडे म्हणे. पिंडाच्या पाया. माझा का पाहू नाही का तो मेल्या? उगा 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय म्हणला. पुढं पोरग इकडंच आणीन हे समन टिकवा म्हणून आलो म्हणला मी. मला काय करायचं अजून 1 तासभर का बसणार? आपण जात नसतो. ते कार्यकर्ते म्हटले, काही म्हणत साहेब, तुम्हाला जावंच लागते. तुम्हाला जावंच लागतं. ऐकत ना. आग्रह धरला आणि उठलो त्या चेअरमनला. आग्रह करून उठवलं चेअरमनला. आणि चेअरमन गेला तिथं पिंडाजवळ. चेअरमन गेला आणि गेल्याच्या नंतर असे हात जोडे. त्याला नाना म्हणायचे ना. असे हात जोडे म्हटला, नाना काहीच चिंता करू नका. 8 दिवसा ऊसात टोळी टाकतो कारखान्याची. टोळ्या नाही कारखान्यात टोळ्या. 8 दिवसात टोळी टाकतो आणि सगळं ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं कीच कावळे बकवा. त्या चेअरमनला बी उठू द्या ना. कावळेच सगळे. माझा मुद्दा लक्षात आला का? मला सांगा, जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही? तू 20 रुपये द्या बरं इकडे. काय मला सांगा, जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही? सोडलं ना. अहो शरीर सोडलं हो, पण शरीराचा संबंध कुठं सोडला? मेले तरी त्याच्या ऊसात जीव अडकाला होता. ऊस कसा जाईल? तुम्ही जा म्हणा, आम्ही नेऊन घालू. हो नाही गेला तर रोज 2-2 खाऊ आम्ही ऊस. हो आणि तेवढं बी नाही भागलं तर रोडवर रचून ते टाकू. मग तुम्ही जा. मला मुद्दा मांडायचा आहे, आपण शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडत नाही. पण एक बोलू, तुकोबाराय म्हणले आमचे, आम्ही शरीर सोडत नाही, शरीराचा संबंध सोडतो. शरीराचा संबंध सोडतो. बरं शरीराचा संबंध कसा सोडतात तुकोबाराय तुम्ही? श्री गुरु बाबा उदाहरण देत असतात. माझे तुम्ही नारळ पाहिलं का? नारळ कीर्तन झालं. नारळ पाहिलं ना. आता काय नारळामध्ये खोबळा असतो बघा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? ते गोटा. हे रे गोटा. काय नारळ गोटा म्हणतात ना. गोटा. आता मला सांगा, ज्या नारळात गोटा आहे ते कसं वाजत? कडकड वाजतंय. एवढं नाही वाजत पण वाजता येत नाही. बरोबर. सॉरी आपलं गेलं कडकड वाजते ना. आता मला सांगा, तो गोटा कुठं आहे? नारळात आतमध्ये ना साहेब. त्या गोट्यानं नारळामध्ये राहून आतमध्ये राहून त्या कवटीला सोडलं का नाही? सोडलं ना. सोडलं तेव्हा तो खडखड वाजतो ना. तो कोबाराय म्हणले अगदी तसंच देहात राहून देहाचा संबंध त्या गोट्यासारखा सोडला म्हणे. देहाचा संबंध त्या गोट्यासारखा सोडला म्हणले. देह जाओ अथवा राहो, यालाच म्हणायचं देहरूपी संसार आता राहिला नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. चला, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीर रूपी संसार राहिला नाही. थांबा, अजून एक संसार आहे. या शरीरातला अहंकार आहे का? अहंकार या शरीरातला, त्याला सुद्धा संसारच म्हणतात. जिंकावा संसार तेने नावे तरी शूर. जिंकावा संसार तेने नावे तरी शूर. बघा, तो कोबाराय म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? हप्त्यातून 2दा बायकोचा मार खातो त्याला. ज्यांना अहंकार जिंकलाय त्याला शूर म्हणू. अहंकार जिंकलाय त्याला शूर म्हणू. आता आमच्या ठिकाणी अहंकार राहिला नाही. निरहंकार अशी वृत्ती झाली गुरुजी आमची. अहंकार आता राहिला नाही. कारण तो का राहिला नाही? कारण तो आमच्या देवाला सहन होत नाही म्हणून राहिला. मेरो तो समान ते मात्र जरी होय सहन होत नाही देवाला. आणि बरोबर अहंकाराची गंमत बरं का. अज्ञानी माणसाला काहीच करीत नाही अहंकार, पण सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटे नाचावे. अज्ञानी माणसाला काहीच करत नाही, पण ज्याला ज्ञान आलं का त्याच्या मानगुटीच येऊन बसतो ज्ञानोबराय म्हणले. एकदा का येतो बसला का मग त्याची फजिती टप गुळगुळ गुळगुळ अशी त्याची फजिती होते. अज्ञानी माणसा पाठ करून सांगतो तिकू म्हणते सांग म्हणते. ते अहंकार आल्यावर कशी फजित होते ते काय झालं. राहुल महाराज एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला. इथलं नाही कोणी, इथलं नाही कोणी नाही म्हणजे मला दुसऱ्या देशात झाला.
भेलेलं बरं बाबा, परवास लांबचा असतो होय बाबा, बरोबर ऐकण्यासाठी भेलेलं बरं बरोबर. येत राह मलाच नाव येत नाही. एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला आणि अमेरिकेत राहिला म्हणजे अहंकार कसा शांत, ज्ञान कसं गप्प बसत ते मी सांगत. आणि मग तो गावात आला का, गावात आला कोणी भेटलं की एकच वाक्य म्हणायचं, काय मी 12 वर्ष अमेरिकेत राहिलो बरं, काय पण विचार. कोणाला म्हणायचं 12 वर्ष पठ्ठ्या अमेरिकेत राहिलो, हां विचारा काय विचारायचं तर असं म्हणायचं. कोणाला भेटलं काय पण विचारा. बघता बघता 2 महिने झाले. लोक म्हणले काय डोकं पिकवलं रे ना, हां 12 वर्ष राहिलो काय पण विचारा. मग एक जण त्याला म्हणला हे बघ तू 1 वर्ष अजून राह, पण आमचं डोकं खाऊ नये. तू राहिला म्हणजे आमचे उपकार केले, तू राहिला म्हणजे हां. मग कोणी भेटलं तसं म्हणायचं. मग ते काय झालं, एक दिवशी गावामध्ये मिटिंग बसली, थोडी मिटिंग बसली. मिटिंगमध्ये सगळ्यांनी 5-5 मिनिटं भाषणं केली. गुरुजी 5-5 मिनिटं भाषण केलं. आणि भाषण केल्याच्या नंतर एक जण काय म्हणला, याला बोलू द्या 5 मिनिटं बोलू द्या. 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे, काय देवा लावलेला ते त्यालाच माहिती, 5 मिनिटं बोलू द्या. मग आता ना 5 मिनिट बोलून गपचिप निघून जावं का नाही. तिथं 5 मिनिट भाषण केलं बोलला. आणि जाता जाता लोकांना काय म्हणला, पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे बरं, कोणाला का विचारायचं का असं म्हटलं. तेवढं गर्दी. एक जणानं कोपऱ्यातून बोट वर केलं तिकडून, मला विचारायचं असं का, ये पुढे. मग तो जेव्हा पुढे येत होता का, तो खेड्यातला मुलगा पुढे येत होता ना, तेव्हा त्याला जे लोक भेटायचे नाहीत येताना ते त्याच्या कानात सांगायचे, चाललास ना याला काहीतरी अवघडीच्या. 2 महिन्यापासून डोकं पिकले. ते येणारं हुशार होतं, ते मला नाही माझं पिकले आठवूनच चाललो म्हणलं असं. हो ना माझं डोकं पिकवलं ते. मग ते पुढं आला, समोर आल्याच्या नंतर त्या अमेरिकेत राहणार होता ना, त्या अमेरिकेत राहणारला म्हटला, त्याला म्हटला टप गुळगुळ 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 बघ बिया हे कुठं घडलंय सांग. मला परत सांग. एकदा तर डोक्यातच घुसलं नाही, कोणाच्यात त्याच्यात नाही पण कोणाच्यात घुसलं. त्याला म्हणला, त्या अमेरिकेतल्याला म्हणला ना खेड्यातला, त्याला म्हणला टप गुळगुळ 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 बघ बिया हे कुठं घडलंय सांग. 12 वर्ष राहिलो गाड्या, पण कोणा पुस्तकात गेलं टप गुळगुळ. कुठून आलं मला टप गुळगुळ, ते म्हणले ते तिने बोलत नाही भाऊ, त्यानं चांगलं कुठं आणलं, त्यांनी चाललं कुठं आणलं टप, त्याला काहीच कळा ना ते टप गुळगुळ काहीच कळा टप गुळगुळ. लगे लोक करून टाळ्या, वा त्याला असंच पाहिजे. आता सांग म्हणा टप गुळगुळ काय. उगा 2 महिन्यापासून डोकं पिकवलंय आमचं, आता सांग म्हणा टप गुळगुळ काय. ते काहीच कळा ना त्याला काहीच कळा. मग त्याचा अपमान झाला ना राव, त्याचा अपमान झाला, त्या अमेरिकेतला अपमान झाला. याचा अपमान झाला तो त्याच्यावर तापला पा, ज्याने विचार का त्याच्यावर तापला. त्याला म्हणला कुठून आणलं रे टप गुळगुळ, ते कुठून आणलं टप गुळगुळ. ते खेड्यातलं गरीब होतं, ते म्हणलं नाही तू सांग ना, तुला मला 12 वर्ष अमेरिकेत राहून काय पण विचार, आता सांग ना टप गुळगुळ. हे मला गपचीप आता सांगे टप गुळगुळ कुठं आणलं, एवढा लोकांचा अपमान केला माझा, सांग लवकर टप गुळगुळ. ते खेड्यातलं गरीब होतं, ते म्हणलं काही नाही, आमच्या घराच्या मागं कवटाचं झाड आहे म्हणलं. कवटं नसते काय कवटं, या अमेरिकेतलं म्हणलं कवटा असू दे नाही तर ते बियालाचं झाड असू दे, हे टप गुळगुळ सांगायचं काय कुठं आणलं. मग ते पुन्हा ते खेड्यात म्हणलं काही नाही, आमची इथं 2-3 शेळ्या आहेत, म्हणजे शेळ्या आहेत. या अमेरिकेतलं म्हणलं शेळ्या असू दे नाही तर मेंढ्या असू दे, टप गुळगुळ सांगायचं कुठून आणायचं, सांग लवकर टप गुळगुळ. पुन्हा ते खेड्यातलं म्हणलं काही नाही म्हणला, काल आम्ही कीर्तनहून गेलोत म्हणलं, कीर्तन संपलं 11 वाजता 11:30 वाजता घरी गेलो आणि झोपलो. झोपल्याच्या नंतर रात्री 12 वाजता म्हणला, घराच्या मागं कवटा झाड होतं ना, रात्री 12 वाजता कौट तुटलं म्हणला पत्रावर. 12 वाजता कौट तुटलं झाडावून तुटलं आणि पत्रावर पडलं म्हणला टप. आणि पत्राच्या नळीनं गुळगुळ 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 करीत आलं. खाली शिळी होती म्हणला, शिळीच्या पाठीत पडलं बघ, आणि शिळी आडली. बिया हे आमच्या घरी झालंय म्हणला, हे आमच्या घरी झालंय म्हणला, हे आमच्या घरी झालंय. तो म्हणला हे तुझ्या घरी झालं, पण बिया जरी माझी निघली ना. हा म्हणला मग तो विचारतोच का मला विचारा म्हणून, म्हणजे मला मुद्दा काय मांडायचा. अज्ञानी माणसाला काहीच करीत नाही हो, अहंकार. ज्याला ज्ञान आले का तिथं मांडगुची ठेवून बसतो. मग अहंकार हा सुद्धा संसार आहे. पण तुकोबारा म्हणले अहंकारच राहिला नाही, अहंकार राहिला नाही, निरंकार अशी वृत्ती झाली. म्हणून आमा संसार काय करी. चला 50 रुपये द्या इकडे जाताना. चला, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीर रूपी संसार राहिला नाही, अहंकार रूपी संसार राहिला नाही. ते नाही संसार राहिले नाही. थांबा, अजून एक संसार ते मग चल द्याच होतो कोर कवी एक शेवटचा 4 पाठवते. शेवटचा संसार
हे जगत आहे का जगत, या जगताला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. म्हणजे हे पा वेदांत शास्त्र सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते. विचारसागर ग्रंथाची भाषा. दोरी सर्प भासला, सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? साप. बॅटरी आणून पाहिल्याच्या नंतर काय दिसलं? दोरी. अगोदर तो साप दिसला, तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? नव्हता. बॅटरी कशाला आणली मग? पटकून नव्हता म्हणले मोकळ पटकून, मग बॅटरी कशाला आणली? ऐका, गुरुजी वेदांत शास्त्र सांगतं बॅटरी आणल्याच्या नंतर तो साप कुठंच गेला नाही. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता, दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूपच झाला. तसं तुकोबाऱ्या म्हणले देवाच्या अज्ञानामुळे आम्हाला जग दिसत होतं, अज्ञानामुळे, पण आम्हाला ज्ञान झालं. कोणतं? विठ्ठल, जळी, स्थळी, बरला, रीता, सगळीकडे देव दिसायला लागला म्हणले. सगळीकडे देव. बरला घन दाट हरी, बरला घन दाट हरी, ज्ञानदेवा पाठ हरी आवैकुंठ. वा गुरुजी. भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे. वा साठी मौली. भरला घन दाट हरी दिसे, पाठ हरी आवैकुंठ. भरला भरला घन दाट हरी दिसे, सगळीकडे देव दिसायला लागला. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी, येणे दस दिशा आत्माराम. सर्वा घटे पूर्ण एक नांदे, करतळी आवळे तैसा हरी. सगळीकडे देव दिसायला लागला. आता जगतच दिसत नाही. नाही झाला प्रपंच, आहे परब्रह्म. संसारच झाला नाही. मग आता जगतरूपी संसार राहिला नाही ना, म्हणून आम्हा संसार काय करी. चला, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीर रूपी संसार राहिला नाही, अहंकार रूपी संसार राहिला नाही, आणि जगत रूपी संसार राहिला नाही. चारही संसार राहिले नाही. बरं, चारही संसार न राहण्याकरता तुकोबाऱ्या तुम्ही साधन काय केलं? महाराज म्हणले आम्ही भगवंताची कथा केली आणि त्याच्या नामाचा गजर केला. म्हणून करू याची कथा, नामाचा गजर. आम्हा संसार काय करी. तुकोबाऱ्या तुम्ही कोणती कथा केली, कोणता नामाचा गजर केला? की चारही संसार राहिले नाही. कोणती कथा केली, कोणता नामाचा गजर केला? कोणता नामाचा गजर केला सांगू? जाऊ द्या, नाही ते पुन्हा सांग. का सांगू? कोणता नामाचा गजर केला तर सांगू का? पण तुम्ही करता का तो नामाचा गजर? चला, हा गजर केला. कोणता? विठोबा रखुमाई, विठोबा
संसार काय करी. महाराज म्हटलं आता कथा करू आणि नामाचा गजर करू. आता आम्हाला संसार काहीच करत नाही, पण आम्ही एक काम करू. आम्ही आता त्या कथेची आणि नामाची भूषण अंगावर धारण करू आणि त्या भगवंताचे दास म्हणून घेऊ अभंगाचं. मनोहरीचे दास मनोहरीचे दास लिवती भूषणी कापे तया बेने कळी काळ. आम्ही आता भगवंताचे दास म्हणून घेऊ आणि ती भूषण अंगावरती लिवते भूषणे. भूषणे म्हणजे भूषण म्हणजे हे व्यवहारातले नाही, ह्या अंगठ्याने हे नाहीच. कारण हे भूषण यमाच्या हाती बांधून देतील, भूषणे घेते काढून ये. हे भूषण नको. मग भक्ती ज्ञान वैराग्याचे भूषणे घेऊ. भक्तीतले भूषणे वेगळी, ज्ञानातले वेगळी. भक्तीतले तुळशीमाळ गळा गोपी चंदन भक्तीतले भूषण. आणि ब्रह्मज्ञानातले विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती, पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन, पुन्हा 7 अवस्था आहेत. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती आसंशक्ती पदार्थ भावी नितुर्यागा. हे आम्ही ब्रह्मज्ञानातले भूषणे घेऊ. आणि भूषणांगावर धारण केल्याच्या नंतर कापे तया बेने कळीकाळ. त्या बेने कळीकाळ कापतो म्हणे. कळीकाळ कापतो. मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते? बायकोची, काळाची. पण ती भीती राहत नाही. कापे तया बेने कळीकाळ. आता कळीकाळ दडदड दडदड दुडदुड कळीकाळ कापतो. बरं एवढंच नाही, आता कोणतेच विकार सुद्धा काही करत नाही. आशा बैलाच आडणे चिंता ऐशी त्या सत्ता समर्थाची. त्या परमात्म्याच्या सत्तेमुळे आता कोणतेच विकार सुद्धा काही करत नाहीत. मग आम्ही आता काम करू. काय करू? आम्ही आता अशा संत महात्म्यांचा संग करू जेणेकरून आमच्या चिंतनाचा भंग होणार नाही. तुका म्हणे करू वैसियाचा संग.
कापे तया घेणे करे कार कापे तया घेणे करी कर कापे तया
टाळी वाजवता जोरदार. म्हणून तुका म्हणे करू आयसियाचा संग जेणे नोये भंग चिंतनाचा. आम्ही आता अशा संत महात्म्यांचा संग करू की जेणेकरून आमच्या चिंतनाचा भंग होणार नाही. म्हणून म्हणू हरीचे दास लेवते भूषणे कापे तया बेने कळी काळ. अशा संत महात्म्यांचा संग का करू? कारण गुरुजी आम्हाला भजनाचा आनंद घ्यायचा आहे. भजनाचा आनंद घ्यायचा आणि भजनाचा आनंद भक्तीमध्ये, कथेमध्ये, नामाच्या गजर, याचा अर्थ भक्तीमध्ये. भजनाचा आनंद भक्तीमध्ये स्पष्ट बोलतो, धाडस करून बोलतो. आणि भजनाचा आनंद भक्तीमध्येच घेता येतो, ब्रह्मज्ञानात घेता येत नाही. का घेता येत नाही? कारण ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घ्यायचा कसा? वृत्ती ते निवृत्ती झाली जनन दिसे ते. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही, आनंद घ्यायचा कसा? ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही, सुखच आहे, पण त्या सुखाचा उपभोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही. मला सांगा, साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे. तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्मोपभोगायचं? ब्रह्मोपभोगायचंय. भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे. भजनाचा आनंद भक्तीत आहे, कारण वृत्ती शिल्लक भक्तीत राहते. म्हणून तर म्हटले तुकोबार आहे ते माझे हरी वृत्ती राहो राहो आता हिची ध्यान. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. म्हणून तर वृत्ती शिल्लक राहो म्हटलं. कारण भांडले तुकोबार देवाला गुरुजी, भांडले देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काहीच सांगायचं नाही. करायचं असेल तर एकच, मी भक्त तू देव. नको ब्रह्मज्ञान. तुकोबार म्हणले देवाला म्हणले ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगायच्याच नाही म्हणले. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका हे फक्त तुकोबारानेच म्हणा बरं. ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाही. हो महाराज म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काय सांगू नका, मी भक्त तू देव एवढंच. कारण मला भजनाचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून न लगे मुक्ती नाही, धनसंपदा तर नकोच, पण मुक्ती नको बरोबर. धनसंपदा नको. बरं थांबा, धनसंपदा का नको? विषय वाढून 2 मिनिटं घ्या. धनसंपदा का नको? तिची गंमत आहे साठेमावली. या धनाची गंमत आहे कोणती? मला सांगा. सकाळी सूर्य उगवला, झाडाची सावली कोणत्या दिशेला राहते? झाडाची सावली पश्चिमेला. हा सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला. साहेब तशा धनाचे या धनाचा न दरविश्वास जैसे तरवर छाया. यातायातीन चुके परी भोगसेल काया. या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया. या लागे वैकुंठ नाथाच्या तुझे ते पारे पाया. ओम नमो भगवासुदेवाय. आई राजा या धनाचा न धरी विश्वास जैसे तरवर छाया. हे धन तरवर छाया म्हणजे झाडाच्या सावलीसारखं हे धन. घडीतच इकडं आणि घडीतच बघा. नाथ महाराज म्हणले गुरुजी झाडाच्या सावलीसारखं धन आणि तुकोबारा म्हणले वाऱ्यासारखं. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचं वार संपत्तीचं असे भरपूर वारे असे भरपूर वारे भरपूर आहेत. अहंकाराचा वारा वासुदेवाच्या का अभंगात वारा आहे बघा. आला शीतळ शांतीचा शीतळ शांतीचा वारा. अहंकाराचा वारा, धनाचा वारा, इलेक्शनचा नाही ती वावटळे हो. असे भरपूर वारे. ते पिंगळ्याचा अभंग आहे ना पावळी गुरुच्या. पिंगळ्याच्या अभंगात सुद्धा एक वार आहे. पिंगळ्याच्या अभंगात सुद्धा अनेक एक वारे सुटेल तातडी. मग पाटील बुवाची पडेल माडी आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माद्वारी बोले बोलतो देखा. हा पिंगळ्यातला वार आहे. म्हणजे अनेक एक वारे सुटेल तातडी. काळाचं वारं जर तातडी सुटलं की पाटील बुवाची पडेल माडी. ही देवरूपी माडी पडत असते काळाचं वारं सुटल्यावर. देवरूपी माडी. आणि एकदा काही देवरूपी माडी खाली पडली की या माडीतले 5 पोरं लागतील देशोधडी. या माडीतले 5 पोरं कोणती? देहा पाचाचा आणीला उसना. हे पंचमहाभूतापासून झालेले शरीर आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याच्यापासून झालेलं शरीर. शेके त्याची त्याला देणे लागेल. म्हणून काळाचं वारे यायच्या अगोदर आणि माळी पडायच्या अगोदर तुम्ही एक काम करा. कोणतं? वारल्या आळीला
तुम्ही सावध राहा. म्हणून तुम्ही वरल्या आलेला सावध राहा. पिंगळ्याचा अर्थ इतका गोड आहे, माणसाचं जीवन बदलतो पिंगळा, रूपक आहे. म्हणून वरल्या आलेला तुम्ही सावध राहा. वरली आळी म्हणजे गावातले नाही, वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. या नरद्याच्या ठिकाणी सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील भावाला घेऊन येसवी. पाटील भाऊ कोण? मनाची पाटील देहगावीचा. मनाला पाटील म्हटलेले, मनाला. वरल्या आळीत तुम्ही मनाला सोबत घ्या. मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा, विषयाकडे जाऊ द्यावा नका मनाला. आणि जर काय नरद्यात मन विषयाकडे गेलं तर मग काय होईल? चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावी. मग चिठ्ठी येईल, चिठ्ठी या नरद्यात मन विषयाकडे गेलं. चिठ्ठी म्हणजे या चिठ्ठ्या नाही, माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं, ह्या चिठ्ठ्या नाही. वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या आहेत. यमाच्या वरल्या आळीत तुम्ही सावध नाही राहिल्या, यमाच्या चिठ्ठ्या येतात. काय बघा भाऊ, लोकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पा, पण हे चिठ्ठ्या वाचित नाही. प्रत्येकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात, हे चिठ्ठ्या वाचित नाही. चिठ्ठ्या कोणत्या? मी सांगतो ना तुम्हाला. माणसाचा ॲक्सिडेंट होणं, त्याच्यातून माणूस वाचणं, ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं, आजार होणं, त्या आजारातून माणूस बरा होऊन बाहेर येणं, ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसाने चिठ्ठ्या वाचे जाजो. हो, म्हणून चिठ्ठ्या वाचे जाजो. देवाला म्हणायचं देवा, देवाला म्हणायचं देवा, रोगातून वाचलो ना, ऑक्सिजन मधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पते कळण, भजन 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 करीन, भजन करीन, भजन म्हणायचं देवाला. हा, भजन करीन म्हणायचं. सावधोनी भजनी लागा. म्हणून वरल्या आलेला सावध व्हायचं, सावध होऊन भजनाला लागायचं. देव करा कैवा आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी. सावधोनी भजनी लागा, देव करा कैवारी. अशा प्रकारे वरल्याला सावध व्हायचे. आणि सावध होणी काय झालं, काय झालं? हो, 20 रुपये द्यायला मग म्हणतो का घ्यायचं? बरं, धावता हे दारी नाकाला तारे दुसरा यायला, सरते शेवटे बा काळ बांधून न्यायला. एका जनार्दनी हो, एका जनार्दनी आमुच्या काय बाजाईल. पिंगळा महाद्वारे कोणी बोलला तुझे का? पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे कोणी बोलला तुझे का? पिंगळा महाद्वारे वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, सावध राहावे. पाटील बुवाला मग लावून याचवे, चिठ्ठी येईन बा हो, चिठ्ठी येईन बा मग पडेल टावी. पिंगळा 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 महाद्वारे कोणी बोलत तुझे का? पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे कोणी बोलत तुझे का? पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे कोणी बोलत तुझे का? पिंगळा महाद्वारे. आता 2 मिनिटं सगळ्यांना हातवर काढा, 2 मिनिटं फक्त. असा वा एक वर्तमान कोटे, तुमच्या वर्तमान कोटे, वर्तमान
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग अवगा 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 दागड पिंगाग अवगा दागड पिंगाग अवगा दागड पिंगाग अवगा दागड पिंगाग वादिनो दादा आमवाग्या प्रेम नगर वरी सावलोनी भजनी लागा देव करा कैवानी माझ्या मलारी जिवारी मलारी वेगळं रूपापासून जागा करतात असं स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो चारी वेदाचा पोलोरा बांधला चारी वेदाचा पोलोरा बांधला हो शास्त्रे पुराण अनुवाद तुझा गोंधळ मांडला हो शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो उदो बोला 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 कृष्णबाई मावलिका हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई मावलिका हो 2 मिनिटं आता फक्त 2 मिनिटं असा वा दिनो दादा या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं का बाया मला पंढरीला नेलं ग 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 बाया पिंगळा माधवारी बोल बोलत दे ग पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत दे ग पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत दे ग पिंगळा माधवारी टाळी वाजवायला दिने दादा का जोरदार टाळी वाजवा वा एकदा आमच्या टाळकर मंडळी करता टाळी वाजवा आणि जोरदार टाळी माईक सिस्टीम करता वाजवतो सलीम भाऊ करता वा माझ्या कथा राहू द्या असू दे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम